बोलत होतो आणि बोलताना माझं असं लक्षात आलं, की त्यांच्या हाताला इथे गाठ झाली आणि ती गाठ म्हणजे एनर्जीची गाठ आहे असं लक्षात येत होतं. मी त्यांना विचारलं, की "तुम्हाला कुणाला मारायची इच्छा आहे का?" तर फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये त्यांनी सांगून टाकलं, की "आमच्या कारखान्यात एक कामगार आहे आणि त्याला मला मारायचं आहे." मी म्हटलं, "सर, आपण दुसराच विषय बोलतोय आणि मी अचानक हा प्रश्न विचारला आणि इतक्या इमिजिएट तुम्ही कसं काय उत्तर दिलत, की अगदी तुम्ही ते विचारांच्या वरच्या लेव्हललाच ठेवलंय?" तर ते म्हणाले, "होय मॅडम, खरंच मला त्याला मारायची इच्छा आहे आणि ती खूप दिवसापासून आहे." त्यांनी त्या माणसाला मारायला ती एनर्जी हातापर्यंत आणली आहे. किती वेळेला तरी ती मूठ दाबून धरली आहे. ती रिलीज करायची होती ना अशी, केलेलीच नाही. ती जस्ट होल्ड आहे. आता इथून ती मागे नाही घ्यायची आहे, कारण त्यांना माहिती आहे की कधी ना कधी मारावंच लागणार आहे आणि ती सोडता आलेली नाहीये. सो ती एनर्जी इथे नाही, इकडे पण नाही. इथे होल्ड केली आहे. त्या केसमध्ये आम्ही काय केलं, एकतर त्यांना ती एनर्जी पंचिंग बॅगवरती रिलीज करायला सांगितली रोजच्या रोज 1-2 मिनिटं, 4 मिनिटं. दुसरं म्हणजे तो राग पुन्हा-पुन्हा येणार नाही याच्यासाठी त्यांना काउन्सिलिंग दिलं आणि 8 ते 10 दिवसात त्यांची ती गाठ निघून गेली. म्हणजे आपल्या विचारांचा आपल्या शरीरावरती कुठल्या लेव्हलवरती परिणाम होत असतो, हे आपण बघायला पाहिजे. म्हणूनच म्हणतात, की कुठल्याही इमोशन आपण दाबून ठेवायच्या नाहीत. त्या व्यक्त केल्या पाहिजेत आणि त्या योग्य मार्गाने व्यक्त केल्या पाहिजेत.